मुळे हा खड्ड्याजवळ मी उभा आहे। वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी इकडून 2 मिनिटावर सिद्धिविनायक मंदिर आहे। हा बघा इथे ट्रॅफिक बघा किती चाललेली आहे। हा खड्डा झालेला आहे जो हा काल 9:30 वाजता सकाळी झालेला आहे। आणि मी वारंवार महानगरपालिकेचे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त त्याच्या आधीचे जे आहेत व आता जे आहेत बांगर साहेब त्यांच्या पण निदर्शनात काय गोष्टी आणलेली आहेत भ्रष्टाचाराबद्दल। वारंवार बीएमसीचे अधिकारी कसे भ्रष्टाचार करतात, कसं काय करतात आणि व निदर्शनात भ्रष्टाचार होत असतो जेव्हा आम्ही निदर्शनात आणतो तेव्हा ते अधिकारी थांबवत नाही ते काम आणि ते होऊ देतात आणि नंतर मग खोटं बोलतात का आम्ही चांगलं काम केलेलं आहे, त्या कामाचे ते पैसे कॉन्ट्रॅक्टरला देतात। आता हा बघा हा खड्डा आहे, हा वीर सावरकर मार्गवरती खड्डा झालेला आहे काल 9:30 वाजता सकाळी। हा खड्डा मी आज न्यूजवर वाचला एका न्यूजपेपर मध्ये की हा खड्डा पाण्यामुळे पाण्याच्या लाईन लिकेज असल्यामुळे खड्डा झाला, असं काही नसतं। आम्हाला चांगल्यापैकी नॉलेज आहे। आम्हाला आयुक्तांनी बांगर साहेबांनी पण जर विचारलं ना तर क्लॅरिफिकेशन देऊ शकतो एवढं नॉलेज आहे आमच्याकडे। हा खड्डा हा त्यांच्या भ्रष्टाचारामुळे झालेला आहे। हा कॉन्ट्रॅक्टर आणि बीएमसीचे अधिकारी इकडे कोण असतील ज्यावेळी हा काम झालेला आहे त्या बीएमसीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर याचा भ्रष्टाचाराचा खड्डा हा भ्रष्टाचार आहे म्हणून खड्डा झालेला आहे। धन्यवाद।